स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये. सकाळी सकाळी काय घरी आलो होतो, मस्तपैकी आंघोळ केली, जेवण वगैरे केलं. सकाळी सकाळी आईनं डब्बा दिलता, डब्बा वगैरे घेतला आणि निघालो पुढच्या प्रवासाला. मग काय करून आपल्यासोबत आलता मोन्या, त्याला सोडायचं होतं शिरूळा. मोन्याला सोडलं शिरूळा, मग लागलो पुढच्या प्रवासाला. मग म्हणलं आता जायला लागतंय, डायरेक्ट गेलो नांदेडमध्ये. मग म्हणलं नॉनस्टॉप गाडी ओढली तरीच आपण टायमाला पोहोचल, नाहीतर आपलं काही खरं नाही. मग काय लावला सूर. त्यानंतर पुढेवर नांदेड पास केल्यावर काय मग सुट्टी नाही दिली, गेलो डायरेक्ट पुढे. आपण जवळपास आलो होतो आता जवळजवळ उमरखेडच्या. नमस्कार, आपण आता सध्या आहोत उमरखेडला. आपण सकाळी 9:30 वाजता निघालो होतो घरून. मग नॉनस्टॉप आपण 3 तास जवळपास ड्रायव्हिंग केली. आता आपण सध्या पोहोचले उमरखेडमध्ये. आता आपल्याला जवळपास नागपूर इथून आहे 250 किलोमीटर, 230 किलोमीटर. आपल्याला संध्याकाळपर्यंत जायचं नागपूरला. चला आता भेटू लवकरच नागपूरमध्ये. मग काय पुढे आलो घाटामध्ये. मग घाटामध्ये वांग 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 करत निघालो गाडी घेऊन. मग थोडंसं मग काय लागले होत्या भुका. मग घरून आणला डबा. मग म्हणलं डबा खावं, जवळपास 2:30 वाजले होते. मग म्हणलं आता काय चपात्या रटावून दिल्या तर रात्रीचं पण भागते काय की. मग तिथं जेवण वगैरे केलं आणि मग म्हणलं आता बघूया पुढच्या प्रवासाला चालू करूया. मग एक बार जेवल्यावर काय सुट्टी असते होय. मग लावला रेट्या. मग म्हणलं आता डायरेक्ट इथं आलो होतो, वर्ध्याचा ब्रिज आहे वाटतं, आपल्याला तेवढं काही कलं माहीत नाही. मग धावलं ना नागपूरमध्ये होतं जरासा राष्ट्रपती मॅडम आल्या, त्यामुळं जिकडं बघावं तिकडे बॅरिकेड लावले होते. मग आपण जरा रस्ता चुकलो, एक साईड तर काय पूर्ण जामच केलं. तर मग म्हणलं लईच त्रास आहे हो आपल्या ड्रायव्हर लोकाला. पुढे आलो, बायपास उतरला आणि केली डिजेल टॅकी फुल, झाला वाघ फ्रेश. मग नकरचं घेतलं आपल्याला कोल्ड्रिंक. मग म्हणलं आता दाखवायला लागते सूर, कारण कसं आहे आता होणार होता लई उशीर. मग तिथून आलो सो पुढी, जवळपास बॉर्डर राहील ती 20 किलोमीटर. नुसतं जॅम लागाल तर म्हणून मग म्हणलं जेवावं आधी. जेवण वगैरे केलं, चहा पिला. मग काय येत होती झोप, तिथंच दिली ताणून. मग म्हणलं बघू आता सकाळच्या पारी. 5 वाजता उठला वाघ आणि निघाला लगेच पुढच्या प्रवासाला. रस्त्यानं बघतो तर काय वाहनच नाही. मग पुढे पुढे एक एक वाहनं दिसले. मग आलो महाराष्ट्राच्या चेकपोस्टला. बाहेर म्हणलं 200 दे. मी म्हणलं गाडी अंडरलोड आहे भाऊ, आपण मधून जाणार वजनात आज. मग काय 50 रुपयाच्या काटा पावतीवर एंट्री केली ना छत्तीसगडमध्ये. मग काय आता आपण आहोत छत्तीसगड चेकपोस्टला. आता महाराष्ट्राचं चेकपोस्ट पार केलं, इथं लागून याचा जाम आता. मग आता कधी गाडी बाहेर काढते हे त्यालाच माहीत. त्यामध्ये जेवढे पैसे शिल्लक राहत नाहीत ना, त्याच्यापेक्षा जास्त हे चेकपोस्टवाले टोल नाकेवालेच खाते. त्यांच्या आईला बंगरी, पैसे घेऊन पण लवकर सोडत नाहीत. काही ताप झालाय आता. छत्तीसगडची बाउंड्री वगैरे पास केली आणि आलो पुढी. मस्तपैकी सूर्यदेवाचं दर्शन झालं. मग म्हणलं आता कुठं काय गेला वाघ कंपनीत काय 5 मिनिटात गाडी खाली. भेटू लवकरच नवीन एका ब्लॉग.